नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचा शेतीबागांना फटका, मुदखेड आणि भोकर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान, अनेक विद्युत खांब देखील उन्मळून पडले। ऐन उन्हाळ्यामध्ये कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल। काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीचे अतोनात नुकसान झालेले आहे आणि पाने फाटलेली आहे, त्यामुळे उन्हाचा शिरकाव होऊन केळीच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि विजेचे खांब तुटल्यामुळे शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा पण बंद होण्याची शक्यता आहे। आता तर बंद झालेलाच आहे, तरी शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्याची मदत करावी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। पहाटेपासून जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याच्या बागांना फटका। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा। रायगड जिल्ह्यातील माणगाव नंतर आता महाड, पोलादपूरमध्ये पावसाची हजेरी। आज आणि उद्या रायगड जिल्ह्याला हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाचा हवामान विभागाचा इशारा। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये पावसाची हजेरी। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। मुंबईमध्ये देखील पावसाची हजेरी। दादरमधील शिवाजी पार्क परिसरासह मुंबईच्या अनेक भागामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस बरसलाय, त्यामुळे हवेमध्ये गारवा आलाय। मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। मीरा भाईंदर परिसरामध्ये सकाळी 9 वाजता मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे हवेमध्ये काहीसा गारवा आलाय। यानंतर पुढची बातमी, मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी। पहाटेच मुंबईमधील काही भागामध्ये पाऊस। डोंबिवली परिसरामध्ये देखील पावसाची हजेरी। परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यानं केळी बागांचं मोठं नुकसान। वरखेड शिवारामधील शेतकरी आसाराम विठ्ठलराव ढगे यांच्या तब्बल 2 एकर क्षेत्रावरील केळीची बाग आडवी झाली आहे। लाखोंचं नुकसान। जालन्यात मुसळधार पावसामुळे केळी बागांना फटका। परतूर तालुक्यामधील फुलवाडी इथली केळी बाग उद्ध्वस्त। फुलवाडी शिवारात झाडांची फांदी पडून महिलाही जखमी झाली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या केळीच्या बागांचं नुकसान। इंजनगाव परिसरामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। बीडमधील धनेगावात वादळी वाऱ्यामुळे कारवरती झाड कोसळलं। शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। झाड पडल्यामुळे कारचं मोठं नुकसान। बीडच्या सोनी जवळा इथं शेतामध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू। आंब्याच्या झाडाचा आश्रय जीवघेणा ठरलाय। सोसाट्याचा वारा आणि विजेचा धक्का यामुळे झाड हे मुळासकट उन्मळून पडलं। गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। धान आणि मका विक्री नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ। रब्बी हंगामातील धान शासकीय हमीभाव केंद्रावरती, मका आणि धान या विक्रीच्या नोंदणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ। राज्यात 29 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस पडणार, तज्ज्ञांचा अंदाज आहे। 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांचं आवाहन। कर्जमाफीची अंमलबजावणी पेरणी आधी करा। शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत, कर्जमाफी करून त्यांना सरळ कर्ज उपलब्ध करून द्या। धाराशिवमधील शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांची मागणी। नवी मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात आली आहे। मोरबे धरणामध्ये फक्त 36.47 MCM पाणीसाठा शिल्लक राहिल्याचा हा निर्णय आहे। पाऊस लांबल्यास शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्यासाठी पालिका आयुक्त कैलास शिंदेंकडून पाणी कपातीचा निर्णय। मुंबई पावसात 100 ठिकाणी पाणी तुंबणार, महापालिकेची कबुली। पाणी तुंबणाऱ्या 403 ठिकाणी उपाययोजना, तर 6 उच्च क्षमतेची पंपिंग स्टेशन्स आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट। मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट, तर ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा तब्बल 47.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। रात्रीच्या तापमानांमध्ये देखील कमालीची वाढ। दिवसा तापमान 45 अंशांवरती तर रात्री 32 अंशांवरती पारा। भीषण उकाड्यापासून वाचण्यासाठी युवकाचा भन्नाट देसी जुगाड। दुचाकीला केलं फिरता तंबू। अलीगडच्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल।
राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा, पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा, कडक उन्हानं धरणातील पाणीसाठा आटतोय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी संकट गडद. जिल्ह्यामधील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठा केवळ 26%वरती, तर येळगाव धरणामध्ये फक्त 22% जलसाठा शिल्लक आहे. महानिर्मितीचे एकूण 6 वीज निर्मित संच तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीच्या कामामुळे बंद. यापैकी 4 संच लवकरच सुरू होतील, महानिर्मितीचा दावा आहे. तर काल दुपारी 12:40 नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस आणि चंद्रपूरमधील वीज निर्मिती संच बंद झाले. परभणीत डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा. मानवत पेट्रोल पंपावरती रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये डिझेल भरण्यावरून वाद, त्यानंतर हाणामारीत रूपांतर. एकमेकांवरती कॅन फेकून ही हाणामारी झाली. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण. ऑनलाईन पेमेंट होत नसल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचा ट्रॅव्हल्स व्यवसायाला देखील फटका. डिझेल अभावी 40% ट्रॅव्हल्स बंद. खुराणा ट्रॅव्हल्सला दररोज 3 ते 4 लाखांचा फटका बसतोय. हिंगोलीच्या कळमनुरी शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपावरती मध्यरात्री वाहनांच्या रांगा. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू असताना डिझेल अभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी होतीये. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळावं या आशेनं शेतकरी रात्रभर पेट्रोल पंपाबाहेर रांगेत आहेत. वाशिम जिल्ह्यात सलग 10व्या दिवशी डिझेल मिळवण्यासाठी रांगा. मात्र डिझेल भरण्यासाठी वाहनाचे दस्तावेज दाखवणं सक्तीचं आहे. वाशिम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा. 7 लाख लिटर इंधन साठा उपलब्ध असून साठेबाजी करू नका, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावरती इंधन नसल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. इंधन तुटवड्याच्या नावाखाली व्यावसायिकांकडून लूट. भाडेवाढीच्या नावाखाली अनेक ठिकाणी शेतीमालाचे दर वाढलेत, मात्र इंधन तुटवडा आहे. वाहतुकीत कोणतीही भाडेवाढ नाहीये. अहिल्यानगर चालक मालक संघटनेनं स्पष्टीकरण दिलंय. परभणीत सलग 9व्या दिवशी इंधन टंचाई आहे. अनेक पेट्रोल पंपांवरती नो स्टॉकचे फलक, तर इंधन उपलब्ध असलेल्या पंपाबाहेर वाहनांसह कॅन घेऊन नागरिक रांगेत आहेत. शेतकरी त्याचबरोबर मालवाहतूक व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. भंडाऱ्याच्या लाखनीत गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा. तापमानाचा पारा 45 अंशांवरती असतानाही नागरिकांच्या रांगा आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील जनतेला पुन्हा एकदा रांगेत उभं राहावं लागतंय. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा गंभीर आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी. मोटेगावकर यांनी पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमीन आणि इमारती खरेदी केल्याची ईडीला माहिती आहे. मोटेगावकरच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी करणार. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून मनीषा हवालदार अटकेत. मनीषा हवालदारच्या शाळेतून आणखी काही पुरावे सीबीआय जमा करणार. तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. फिजिक्सचा पेपर असलेल्या नोट्स मनीषा हवालदारनं जाळून नष्ट केल्या. सीबीआय तपासातून धक्कादायक माहिती समोर. तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून नोट्स जाळल्यात. मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे हिचे व्हॉट्सअप चॅट्स देखील डिलीट झालेत. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला आज कोर्टामध्ये हजर करणार. शुभमची पोलीस कोठडी आज संपणार. शुभम खैरनारनं 10 लाखांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखांना विकल्याचा आरोप आहे. लातूर नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यामध्ये असलेले शिवराज मोटेगावकरांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवरती तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या सहाय्याने शिंपडताना दिसतात. तुम्ही एम्समध्ये लागणार असा दावा या व्हिडिओमधून केलं असल्याचं समोर आलंय. नीट पेपरफुटी मागे जे असतील त्यांचे हात छाटण्याचं काम सरकारनं करावं. शिवसेना आमदार बच्चू कडू यांचं पेपरफुटी विरोधात मोठं विधान. विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आणि आंदोलन देखील करायची का, असा सवाल विचारलाय. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल उद्या नाशिक पोलिसांकडे शरण येणार असल्याची माहिती. मतीन पटेलांना नाशिक गुन्हे शाखेची नोटीस. टीसीएस प्रकरणात आरोपपत्रात मतीन पटेलांचं नाव आहे. पथकानं नोटीस बजावल्यावर मतीन पटेलांची नरमाईची भूमिका. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपींनी पीडितेकडून पैसे घेतल्याचे पुरावे. एसआयटी पथकाच्या हाती. दानिश शेखनं पीडितेकडून 2 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा खुलासा. दानिशचं बँक अकाउंट एसआयटीकडून सील. आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू. आम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट परत मिळवलं. कॉक्रोच जनता पार्टीची एक्सवरून माहिती.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन. झुरळ हे नाव योग्य वाटत नसलं तरी जनता कॉक्रोच पार्टीच्या मागे उभी आहे. अण्णा हजारेंचं मत. तरुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचंही विधान. झुरळ जरी म्हटलं असेल, नाव जरी योग्य वाटत नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्त्वाचे आहे. युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावं. तरुणांना छेडलं की काय होतं हे आपण पाहिलं. तसंच कॉक्रोच म्हटलं की तरुण काय करतो हे आपण पाहिलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. या वक्तव्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचं कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन असल्याची चर्चा. आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी. चौकशीसाठी राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये मागणी केली होती. शिवाजी कोण होता चे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देण्यात आली होती. माझ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, त्यामुळे आपण पोलीस चौकशीला सामोरं जाईल. आमदार संजय गायकवाड यांची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया. संजय गायकवाडांवरती गुन्हा दाखल व्हावा, प्रशांत आंबी यांची मागणी आहे. गायकवाडांच्या कार्यकर्त्यांचे अजूनही फोन. आई बहिणीवरून शिव्या, तर कोल्हापूर पोलिसांना उद्या लेखी अर्ज देणार. आंबी यांची माहिती. मुख्यमंत्र्यांचाच या प्रकरणावरती दबाव आहे असाही त्यांचा आरोप. लवकरच संजय गायकवाडांची चौकशी होईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी एक्सवरती व्यक्त केली आहे. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे 31 पैकी 28 नगरसेवक निवडून आले. मात्र 28 रुपये देखील निधी मिळाला नाही. निवडून दिल्याचं पाप झालं असेल तर पुढील निवडणुकीमध्ये सिल्लोडमध्ये शिवसेना नावाचा पक्ष राहणार नाही. आमदार अब्दुल सत्तार यांचं विधान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीत. संसदरत्न पुरस्कारांची घोषणा. डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार. हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि मेधा कुलकर्णी यांनाही संसदरत्न पुरस्कार. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती. श्रीकांत शिंदे पाठोपाठ आता आदित्य ठाकरेही नाशिक दौऱ्यावर. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार संघटनात्मक बैठका. मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा आहे. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण. पोलिसांच्या भूमिकेवरती कुटुंबियांचा गंभीर आरोप. 1 महिन्यापूर्वी आरोपीनं मारहाण करत 10,000ची खंडणी मागितली होती. तक्रार करून देखील हिललाईन पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं दोन्ही भावांची हत्या झाल्याचा आरोप होतोय. धाराशिवच्या तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून व्यावसायिकावरती चाकू हल्ला. हल्ल्यात शहरातील कापड व्यावसायिक मयूर पेंदे गंभीर जखमी. वाहन काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर चाकू हल्ला करण्यात आला. सोलापूरच्या नई जिंदगी परिसरामध्ये तरुणावरती कोयत्यानं आणि लोखंडी पाईपनं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवरती पोलिसांची कारवाई. बुलेटवर हिरोगिरी करत रील करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. सोलापूरच्या मंगळवेढ्यात पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश. 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि बुलेटसह 1,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकच्या आडगाव परिसरात पाण्याच्या बादलीत पडून 1 वर्षीय बालिकेचा मृत्यू. घरात खेळत असताना बाथरूममधील पाण्यानं भरलेल्या बादलीमध्ये पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. नंदुरबारमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या आड अफूचा काळा बाजार. तळोदा पोस्ट गल्ली परिसरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 8 किलो 50 ग्रॅम अफू जप्त. तर दुकान मालक शब्बीर बोहरीला बेड्या ठोकण्यात आल्या. सांगली जिल्ह्यात घरफोडीच्या 3 घटना. पोलिसांच्या फ्लॅटसह 3 घरं फोडली आहेत. घरफोडीच्या 3 घटनांमध्ये 21 तोळं सोनं जप्त. मनोरावाडा भिवंडी महामार्गावरती हमरापूर जवळ भीषण अपघात. अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे सूरज सुभाष पाटील या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी. पालघरजवळील मनोरावाडा भिवंडी महामार्गावरती भीषण अपघात. सूरज पाटील या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. रस्त्याच्या कामामुळे बाईकची कठड्याला धडक. रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप होतोय.